सागर सागर माಡು चल जा रोड डबल कर धन्यवाद दादा नहीं ना
मध्ये कायदा सुव्यवस्था ठेवत नसाल तर भारत सरकार त्या ठिकाणी हस्तक्षेप करेल। अटक केले त्यांना सर्वांना भारतामध्ये शरण दिली पाहिजे अशी आपण निवेदनामध्ये मागणी केलेली आहे। त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये जे बांगलादेशी अवैधरित्या राहत आहेत त्यांना लवकरात लवकर बांगलादेशमध्ये रवाना करण्याची त्यांनी व्यवस्था केली पाहिजे आणि या भारत देशामध्ये सीए एनआरसी सारखे कायदे त्यांनी लवकरात अंमलात आणले पाहिजे असं देखील आपण त्या निवेदनामध्ये आणलेलं आहे। त्याचबरोबर भारत सरकारने लव जिहाद सारखा कठोर कायदा काढला पाहिजे जेणेकरून जे आपल्या हिंदू माता भगिनी त्यांना चुकीच्या प्रकारे फसवलं जातं, त्यांच्या शारीरिक अत्याचार केला जातो, नंतर त्यांची हत्या केली जाते, अशा गोष्टी जर का बंद करायच्या असतील तर लव जिहाद सारखा कठोर कायदा या देशात आणला पाहिजे आणि आपल्या माता भगिनीची सुरक्षा केली पाहिजे। त्या मागे सर्वांनी ताकद लावून सर्व आम जनतेने आणि संसदांनी आणि सर्व आमदार खासदारांनी जर सांगितलं की जशाच तसे उत्तर या बांगलादेशाला द्या आणि आपल्या हिंदू बांधवांवर जो अत्याचार होतोय तो थांबवा तर नक्कीच त्याच्यात बदल होईल। आता त्या तिथला स्थानिक बांगलादेशातला आपला हिंदू होतोय आणि तो देखील प्रत्युत्तर द्यायला जेव्हा सुरुवात केली आहे, हा प्रकार स्वातंत्र्याच्या पहिले 46 मध्ये ज्याप्रमाणे नवाखालीमध्ये झाला होता, सोहरावर्दी नावाचा एक त्या ठिकाणचा तत्कालीन मुख्यमंत्री होता, त्याने डायरेक्ट ऍक्शन नावाचा एक प्लॅन केला होता कलकत्ता शहरात आणि त्याचीच पुनरावृत्ती पूर्ण पश्चिम आपला बांगलादेशमध्ये हे लोक करतायत आणि म्हणून सरकारच्या एक व्यापारी पेठा बंद ठेवा। तर आज आपण जर चित्र बघितलं तर उत्स्फूर्त भूतोना भविष्यती असं 100% बंद आपल्या एरंडो शहरात झालेला आहे। त्याचप्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या माता भगिनी हिंदू बांधवांनी या आपल्या मुकमोर्चात दिलेला आहे। मुकमोर्चा ज्याप्रमाणे ठरलं होतं की शांततेच्या मार्गाने आपल्या गावात एक रॅली काढायची, कुठली घोषणा द्यायची नाही, कुठलंही आवाहन करायचं नाही आणि त्याप्रमाणे आपला मोर्चा हा शांततेच्या मार्गाने निघाला आणि तो यशस्वी झाला आणि आपल्या या तहसील कार्यालयात माजी जुनं तहसील कार्यालय या ठिकाणी आपण आता हा समारोप करत आहोत। आता या समारोपाच्या अगोदर आपले एक वक्ते संदीपजी महाराज म्हणून बजरंग दलचे हे आणखी थोडक्यात आपलं निवेदन देत करतायत। तिच्यावर अत्याचार होत आहे। ज्या मंदिरांमध्ये कोविड काळामध्ये ज्यांची जेवणाची व्यवस्था केली, भोजनाची व्यवस्था केली, ते मंदिर उद्ध्वस्त होत आहे। आपण तर तसं सर्वांना सोबत घेऊन चालणारे लोक आहोत। कृण्वंतम विश्वम आर्यम वसुधैव कुटुंबकम या विचाराने आपण प्रेरित झाले आहोत। नवे हे विश्वाची माझे घर, या विश्वाला बंधुत्वाची भावना या भावनेने आपण जगणारे आहोत, पण कुठंतरी त्याची परिसीमा असते। आज आपल्या अस्तित्वाचा विषय आलाय हिंदू म्हणून। काय याचं कारण आहे आज आपल्याला रस्त्यावर उतरावं लागलं? याचं कारण एकमेव तर आपण संघटित नाहीये, जाती जातीमध्ये विभागलं गेलं। कधीतरी हिंदू म्हणून एक व्हा, ही काळाची गरज आहे। जी परिस्थिती तिथं होते ती आपल्याकडे यायला वेळ लागणार नाही। आणि म्हटलेत ना, कितीतरी बुद्धिजीवी सहज त्या ठिकाणी बोलून जातात, पण आजपर्यंत कुणाचंही स्टेटमेंट याच्यावर आलेलं नाही। का तर हा अन्याय हिंदूंवर होतोय म्हणून। हे जर कुठं झालं असतं, गाझापट्टीमध्ये कुठं होतं, तिथं सहज पुढे येतात मीडियाच्या समोर, त्यांच्यासाठी त्यांची हाक असते। पण इथं का नाही होत? इथं अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदू बांधवांवर, बौद्ध बांधवांवर जो अत्याचार होतोय हे दिसत नाही जगाला। हा अत्याचार थांबला पाहिजे। त्यासाठी आज तात्याराव सावरकरांच्या विचारांची गरज आहे समाजाला। निश्चित जगाच्या पाठीवर मनुष्यत्व हा सर्वात मोठा धर्म आहे, पण त्याहीपेक्षा हिंदुत्व हा सर्वात मोठा धर्म आहे आणि त्याचं पालन करण्याची गरज आहे। तात्याराव सांगतात, जगाच्या पाठीवर मनुष्यत्व हा सर्वात मोठा धर्म आहे, निश्चित धर्म आहे, सर्वात मोठा धर्म आहे। पण ज्या दिवशी इंग्लंडवाल्यांचं इंग्लंडत्व
जर्मनवाल्यांचं जर्मनत्व हे मनुष्यत्वामध्ये विलीन होणार नाही तोपर्यंत माझं सुद्धा हिंदुस्थानचं हिंदुत्व हे मनुष्यत्वामध्ये विलीन झाल्याशिवाय राहणार नाही. मुसलमानांचं मुसलमानत्व, ख्रिश्चनांचं ख्रिश्चनत्व हे जोपर्यंत मनुष्यत्वामध्ये विलीन होत नाही तोपर्यंत माझं सुद्धा हिंदुत्व हे मनुष्यत्वामध्ये विलीन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ती आज गरज आहे. आज आपले आयडल कोण असले पाहिजे ही इथून सुरुवात आहे. राजकीय पुढारी कोणीच नाही. हिंदुत्वासाठी ज्यांनी समर्पण केलं छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रतापजी, धर्मवीर संभाजी महाराज हे आजच्या तरुणांचे आदर्श असले पाहिजे. त्यांनी जे धर्मासाठी केलं आज सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरलाय ही त्यांचीच प्रेरणा घेऊन जे त्यांचं कार्य आहे तेच कार्य आपल्याला करायचं आहे. का तर तेच कार्य आहे जे विश्वाला व्यापक सर्वांना सांभाळून घेणार आहे. आज आपल्याला रस्त्यावर उतरण्याची वेळ का आली याच्या मागचं एक महत्वाचं कारण आहे. आपण ऐकून घेतो जशाच तसं प्रत्युत्तर भाषा दिली गेली पाहिजे. कोणी येतं काही बरळतं, मागे तो हरामखोर त्या ठिकाणी हिंदू धर्माविषयी काही बरळून गेला. डेंग्यू आहे, मलेरिया आहे, निमूटपणे सहन केलं. हिंदू धर्म अहिंसा, हिंसक आहे, मूर्खासारखं बरळतात. जर हिंदू धर्म हिंसक राहिला असता तर जगावर राज्य केलं असतं. पण नाही, आम्ही त्या परंपरेतले लोक आहोत. आम्ही आता विश्वात्मके देवे येणे वाण यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. या खळांची दुर्बुद्धी दुष्ट व्हावी, नष्ट व्हावी अशी अपेक्षा करणारे, जगाकडे पसायदान मागणारे, वसुधैव कुटुंबकम सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामय सर्व भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. संपूर्ण जगाचं कल्याण व्हावं या भावनेने आम्ही जीवन जगणारे लोक आहोत. पण त्याची परिसीमा असते. लक्षात ठेवा, ही वेळ आपल्याकडे यायला वेळ लागणार नाही. तेव्हा सजग राहा, जागरूक राहा. आजच्या आव्हानातून एकच समाजाने जे आव्हान केलेलं आहे, शासनाला मगाशी अनेक वक्त्यांनी त्या ठिकाणी बोलले, समाजाच्या माध्यमातून हे जे एक संघटित झालो आहोत आपण, याच्या माध्यमातून एकच आव्हान आहे, जे बांगलादेशामध्ये असणारा जो हिंदू समाज आहे त्यांचं संरक्षण व्हावं. जे बॉर्डरवर थांबले त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था सद्यस्थितीला तरी व्हावी. आणि एक प्रशासनाचा असा त्या ठिकाणी अंकुश असावा. संपूर्ण जगामध्ये हिंदुत्व सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे आहोत. निश्चितच त्या दृष्टीने वाटचाल व्हावी एवढी अपेक्षा करतो. बऱ्याच वेळेपासून तुम्ही वाट बघत होते, सर्वांची क्षमा मागतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. भारत माता की वंदे